प्रियांनो, आपला देव हा ऐकणारा देव आहे. आपल्या गरजा पूर्ण करणारा देव आहे व आपला सांभाळ करणारा देव आहे. माझ्या जीवनात असे कष्ट का आहेत तुम्ही प्रश्न करत असता. माझ्या जीवनात ह्या समस्या का आहे विचारत असता. का माझ्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी आहेत, निंदा आहेत तुम्ही विचारत असता व त्यावरून देवावर रुसून बसता. परंतु एक सत्य आहे जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बायबल आपल्याला सांगतं, नीतिमानाला फार कष्ट होतात. तुम्ही नीतिमत्तेने जगण्याचा प्रयत्न करा, कितीतरी कष्ट येतील. तुम्ही खरेपणाने वागण्याचा प्रयत्न करा, कितीतरी अडचणी येतील व अपमान होतील, हे विसरू नका. धार्मिकतेने जीवन जगत असल्यामुळे योसेफाला कितीतरी अडचणीतून जावं लागलं. बालपणीच त्याने आपल्या आईला गमावलेलं होतं. आईचं प्रेम त्याला मिळालं नव्हतं. तो नीतिमत्तेने आणि सत्यतेने जीवन जगत असल्यामुळे, त्याचे भाऊ करत असलेल्या गैरकृत्यांमुळे, त्यांच्या दुष्कृत्याबद्दल तो वेळच्या वेळी जाऊन आपल्या वडिलांना तो सांगत असायचा, बाबा, मोठा भाऊ रौबेन तो अशा प्रकारे वागत आहे आणि यहुदा असं वागत आहे, तो फसवत आहे. ते जे अपराध करत होते, दुष्कृत्य करत होते, त्याबद्दल तो आपल्या वडिलांकडे जाऊन सर्व सांगत असायचा. आणि एवढंच नाही, तो प्रामाणिकपणे व खरेपणाने जीवन जगत असल्यामुळे त्याचे भाऊच त्याचा द्वेष करू लागले. त्याच्या सख्ख्या भावांनीच त्याला मारण्याचा कट रचला. त्यांनी त्याला खड्ड्यात टाकून दिलं, त्याला विकून टाकलं. एवढंच नाही, त्याला विकण्या अगोदर त्यांनी अतिशय दबाव टाकला. कशा प्रकारे? योसेफाला ते लोक बोलू देखील देत नव्हते. ए, तू तोंड बंद कर, तू काय सांगतोस आम्हाला, तोंड बंद कर. मोठा आला आहे स्वप्न पाहणारा, असं ते त्याला दाबत असायचे. परंतु खरं पाहिल्यास योसेफ त्याच्या जवळच त्याचे भाऊ राहत होते, परंतु तरी देखील कोणीही योसेफावरती प्रेम करत नव्हतं. ते त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, त्याच्याशी ते बोलत नव्हते आणि त्यावरून हा थोडा बोलला तर बस ते त्याला दाबायचे. आज आपल्यात कोणी आहेत का? माहिती नाही पास्टर, काम करतो त्या ठिकाणी मला अजिबात बोलू दिल्या जात नाही. माहिती नाही का माझा पती मला अजिबात तोंड उघडू देत नाही. माहिती नाही माझी पत्नी मला अजिबात बोलू देत नाही. ती माझं तोंड बंद करते, ते माझे तोंड बंद करतात. कायम ते माझं तोंड दाबतात. आपण नेहमी या शब्दाचा वापर करतो. ते मला वर येऊ देत नाही, खाली दाबत असतात. कृपया लक्ष द्या. योसेफालाही वर येऊ दिल्या जात नव्हतं, त्याला दाबण्यात येत होतं. कोण दाबत होते माहीत आहे? त्याचे भाऊ. वर येऊ नये म्हणून त्याला दाबलं, तोंड उघडू नये म्हणून त्याला दाबून टाकलं, त्याने बोलू नये यासाठी ते त्याला दाबत असायचे. त्यांनी त्यांचा रोष आणि क्रोध प्रगट केला आणि नंतर हा स्वप्नदर्शी आहे असं म्हणत त्याला त्यांनी विकून टाकलं. योसेफ जो धार्मिकतेने जीवन जगत होता, त्याच्या भावांनीच त्याला कष्ट दिले, त्याच्या घरामध्येच त्याला त्रास झाला. आज आमच्यामध्ये असे कुणी आहेत का? माझे कष्ट मला बाहेरून नाही, मला घरामध्येच कष्ट मिळत आहेत. माझ्या मुलाकडूनच मला दुःख मिळत आहे, मुलीकडूनच दुःख होत आहे. माझे पतीच मला कष्ट देत आहे, पत्नी कष्ट देत आहे, माझी सासूच मला कष्ट देत आहे, माझे वडीलच मला कष्ट देत आहे. यस, घरामध्ये जर तुम्ही दुःख भोगत आहात तर ऐका, योसेफाने घरातच दुःख भोगलं. घरामध्येच त्याच्यावर कितीतरी संकट आलं. आपल्या लोकांकडूनच त्याला ते संकट सहन करावं लागलं. घरातच त्याच्यावर अन्याय झाला. त्याला वडिलांपासून, वडिलांच्या प्रेमापासून दूर करण्यात आलं, लोकांपासून दूर करण्यात आलं आणि अन्याय व अधर्म करून त्याला विकून टाकण्यात आलं. मिसर देशामध्ये गेल्यानंतर त्या काळापर्यंत जो राजकुमाराप्रमाणे लहानचा मोठा झाला, त्या वेळेपर्यंत जो पायघोळ वस्त्र धारण करून एका पुढाऱ्याप्रमाणे राहत असणारा तो योसेफ, अन्याय करून त्याला विकल्यानंतर जेव्हा तो अडचणीत पडला तेव्हा तो एका घरामधील मोलकरी म्हणून, एक नौकर म्हणून जॉईन झाला. एक गुलाम बनून जेव्हा तो प्रामाणिकपणे जगत होता. तुम्हा सर्वांना हे ठाऊक आहे, त्या घराची मालकीन जेव्हा तिने योसेफावर डोळा ठेवला, आज घरामध्ये कोणी नाहीये, चल माझ्यासोबत पाप कर, असं जेव्हा ती बोलली, तेव्हा योसेफाचं उत्तर काय होतं ठाऊक आहे? घरामध्ये कोणी नाही असं तू बोलत आहेस, परंतु तुला एक गोष्ट माहिती नाहीये. कोणती? माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तुझा पती घरात नसताना तू वाईट कृत्य करत असशील, परंतु जरी माझे लोक येथे माझ्या सोबत नसेल तरी देखील माझा देव मात्र माझ्या सोबत आहे. यामुळे त्याच्या विरुद्ध मी कोणतंही पाप करणार नाही. मी एवढा मोठा अपराध करून देवाच्या नजरेमध्ये पाप मी कसं करू? किती अद्भुत असा हा निर्णय होता प्रियांनो. देव योसेफा बरोबर राहिला होता, तरीही त्याची निंदा झाली, तरीही त्याचे अपमान झाले, तरीही त्याला विकण्यात आलं. यस, बायबल सांगतं, नीतिमानांना फार कष्ट होतात. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, 17 वर्षांच्या वयामध्ये योसेफाला आपले वडील आणि आपल्या वडिलांच्या घरापासून त्याला वेगळं करण्यात आलं, त्याला दूर लोटण्यात आलं. 20 वर्षापर्यंत त्याला कोठेही काही भलं दिसलं नाही.
मग 22 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष, 30 वर्ष त्याचं वय होऊन गेलं. कोणतंही कल्याण त्याला दिसलं नाही. 13 वर्षापर्यंत कष्टांमागे कष्ट. 13 वर्षांपासून अनेकशा विपत्ती येत गेल्या. आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का? पास्टर साहेब, मागील 10 वर्षांपासून मी पाहत आहे. घावांवरती घाव पडत आहेत पास्टर. एका पाठोपाठ एक कष्ट येत आहेत. एक दुःख दूर झालं तर लगेच दुसरं दुःख येतं. एक कर्ज फिटलं तर लगेच दुसरं कर्ज होत असतं. माझ्या आयुष्यामध्ये मागील 5 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचं सुख मी पाहिलेलं नाही. कोणताही आनंद मला दिसून आलेला नाही. माझ्या जीवनात एवढ्या विपत्ती का आहेत? एवढे कष्ट माझ्या आयुष्यात का आहेत? मी ज्याची भक्ती करत आहे त्या देवाचं काय झालं आहे? मी प्रार्थना करत आहे. मी गीत गात आहे. मी सहभागितेला जात आहे. वचनावर मी मनन करत आहे. मी धार्मिकतेने देखील जगत आहे. तरीही माझ्या जीवनामधून हे संकट दूर होत नाहीत. आणि तुम्ही म्हणता निश्चितपणे तुमच्या विपत्तीतून देव तुम्हाला सोडवेल, तुम्हाला मुक्त करेल असं सांगत आहात. मग का माझा परमेश्वर माझे संकट माझ्यापासून दूर करत नाही? भाऊ आणि बहिणींनो, योसेफाला 17 वर्षांच्या वयामध्ये मिसरच्या व्यापाऱ्यांच्या हातामध्ये विकून टाकण्यात आलं. पोटिफर नावाच्या एका अधिकाऱ्याने योसेफाची खरेदी केली आणि आपल्या घरातील नोकराप्रमाणे त्याने त्याला तेथे ठेवलं. जेव्हा 17 वर्षांच्या वयामध्ये योसेफाने एक नौकर म्हणून त्या घरामध्ये प्रवेश केला, तेव्हा तो त्याच घरात राहिला. कोणतीही प्रगती झाली नव्हती. तो घरात एक नौकर म्हणून होता. नंतर त्याचं प्रमोशन झालं. त्यानंतर तो मॅनेजर बनला व तो सर्व घरचा कारभार पाहू लागला. पण तो वडिलांपासून दूर होता. सर्वांपासून तो दूर होता. सर्व होते परंतु त्याला अनाथासारखं जीवन जगावं लागत होतं. तो घरामध्ये प्रामाणिकपणे काम करत होता व दिलेलं काम प्रामाणिकपणे करत असताना अचानकच विपत्ती एका रूपाने त्याच्या जीवनावर आली. चल माझ्यासोबत पाप कर असं त्या स्त्रीने त्याला प्रवृत्त केलं. तेव्हा नाही, मी हे पाप करणार नाही. जर तू करणार नाहीस तर मी तुला पाहून घेईन. तू काहीही केलं तरी देखील मी हे पाप करणार नाही. त्याने पाप केलं नाही यामुळे योसेफावरती दोषारोप लावण्यात आला. कोणता ठाऊक आहे? आपल्या मालकाच्या पत्नीवर हात टाकण्याचा त्याने प्रयत्न केला हा आरोप लावून त्याला तुरुंगामध्ये नेऊन टाकण्यात आलं. प्रियांनो, योसेफाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काळापर्यंत संकट आणि अडचणी दूर झाल्या नाहीत. 13 वर्षांपर्यंत घायापाठोपाठ घाय झाले. 13 वर्षापर्यंत विपत्ती पाठोपाठ विपत्ती आली. आज आमच्यामध्ये असे कोणी आहेत का? योसेफाच्याच मार्गांनी मलाही जावं लागत आहे. माहिती नाही का तो देव शांतपणे पाहत आहे. माझ्या या कष्ट आणि अश्रूंच्या खोऱ्यामधून परमेश्वर का मला सोडवत नाहीये? का मला वाचवत नाही? का बाहेर काढत नाही? असा प्रश्न साहजिकपणे तुम्हाला पडत असेल. बायबल जे शिकवण देतं ते अर्ध वाचून आपण अर्ध सोडून देऊ नये. बायबल कधीही आपण अर्धवट असं वाचू नये. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा पूर्णपणे एक अध्याय किंवा एक पूर्ण विषय आपण वाचून काढला तर चांगलं असतं. नीतिमानांना फार कष्ट काय होतं? कष्ट होत असतात. 13 वर्षापर्यंत योसेफाच्या जीवनामध्ये कितीतरी असे कष्ट आले. प्रियानो, त्यानंतरचं वचन काय आहे ते कधी विसरू नये. नीतिमानांना फार कष्ट तर होतात, परंतु त्या सर्वांमधून परमेश्वर त्यांना पार नेतो. हे अद्भुत असं अभिवचन आहे. तो त्या सर्वांमधून त्याला पार नेतो. प्रियांनो, आज ही तुम्हासाठी आनंदाची अशी बातमी आहे. तुम्हासाठी हा आनंदाचा निरोप आहे. कोणता आहे तो निरोप? तुम्ही नीतिमान व्यक्तीप्रमाणे जगत आहात का? खऱ्या व्यक्तीप्रमाणे जीवन जगत आहात का? आणि तरी देखील तुम्ही दुःख, संकट, अडचणी आणि अपमानांमधून चालले आहात का? असं कुठपर्यंत चालेल देवा असे प्रश्न करत आहात का? तर ऐका, योसेफाला त्याच्या आयुष्यात 13 वर्षापर्यंत विपत्तींमधून जावं लागलं. त्याला अन्यायामधून जावं लागलं. निंदा आणि अपमानांमधून त्याला जावं लागलं. मित्रांनो, दावीद देखील टीन एजमध्ये असताना परमेश्वराने त्याला राजा म्हणून अभिषेक केला. बायबलचे विद्वान असं सांगतात, कदाचित 16-17 वर्षांच्या वयामध्ये दावीदाला राजा म्हणून अभिषेक करण्यात आला होता. परंतु राजा म्हणून त्याला अभिषेक झाला होता, परंतु तरीही शासन करण्याचा अधिकार मात्र त्याला प्राप्त होऊ शकला नाही. आपण पाहतो अनेकशा संदर्भांमध्ये लोक इंटरव्ह्यूसाठी जातात. इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर मग ते सांगतात तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. असं सांगितल्यावर तुम्ही खूप खुश होता. आम्ही जॉईनिंग ऑर्डर तुम्हाला पाठवून देऊ असं ते सांगतात. तुम्ही सिलेक्ट झाला आहात, परंतु आता येऊन तुम्ही नोकरी जॉईन करा
ते लोक असं लेटर का पाठवत नाहीत? अनेकदा बरेचसे भाऊ आणि बहिणी माझ्याकडे येऊन मला ते सांगत असतात, पास्टर साहेब, इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आहे, परंतु जॉईनिंग ऑर्डर अजूनपर्यंत आलेली नाही. पास्टर, एंगेजमेंट तर झाली आहे, परंतु लग्नाची डेट अजून फिक्स होऊ शकत नाही. पास्टर, बांधकामाचा पाया घातला आहे, परंतु घराचं बांधकाम मात्र पूर्ण होत नाही. पास्टर, जमीन तर खरेदी केली आहे, परंतु त्या जमिनीवरती काहीच बांधकाम करता येत नाही. माहिती नाही का, सुरुवात तर केली आहे, परंतु पुढे नेणं मात्र होत नाहीये. आहेत का कुणी आपल्यामध्ये? दाविदाला अभिषेक तर प्राप्त झाला, परंतु राजा बनण्याची संधी त्याला मिळाली नाही. किती वर्षापर्यंत माहितीये? 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 13 वर्षापर्यंत दावीद वॉज सिलेक्टेड, इलेक्टेड, बट राजा म्हणून शासन करण्याची संधी मात्र त्याला मिळू शकली नाही. त्याला वेट करावं लागलं. किती वर्ष वेट करावं लागलं माहितीये? 13 वर्ष. त्या 13 वर्षामध्ये दाविदाच्या आयुष्यामध्ये कितीतरी संकट आले. कितीतरी वेळा शौलाने दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला प्रियांनो. कितीतरी अपमान व कितीतरी निंदा आणि कितीतरी विपत्ती त्यावर आल्या. यस, जर तुम्ही बारकाईने जर पाहाल तर तिकडे योसेफ खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जीवन जगला आणि इकडे दाविदही प्रामाणिकपणे व खरेपणाने जगला. तिकडे योसेफ 13 वर्षापर्यंत तो धार्मिकतेने जगत असल्यामुळे अनेकशा संकटांमधून त्याला जावं लागलं आणि इथे दावीद देखील धार्मिकतेने जगला. जवळपास 13 वर्षच त्यालाही विपत्ती व अडचणीमधून जावं लागलं. प्रिय मित्रांनो, तुमचे अश्रू पुसल्या जाण्यासाठी, तुमचे कष्ट दूर होण्याकरिता, तुमचे अपमान व संकट तुम्हापासून दूर करण्यासाठी परमेश्वराने एक दिवस ठरवलेला आहे. हे सत्य तुम्ही कधीही विसरू नका. देवाने एक दिवस ठरवलेला आहे. तो दिवस जेव्हा येईल तेव्हा परमेश्वर निश्चित तुम्हासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देईल. प्रियांनो, योसेफाने कोणतीही चूक केली नाही, तरीही याने आपल्या मालकिनीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. असा दोष योसेफावरती टाकून जेव्हा त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं, तेव्हा तो किती निराश होऊन गेलेला असेल. तो किती जास्त व्याकुळ झालेला असेल. देवा, नीतिमत्तेने जीवन जगल्यामुळेच हे कष्ट माझ्या जीवनात आले आहेत ना. त्या पापी बाईच्या इच्छेप्रमाणे तिच्यासोबत मी पाप केलं असतं तर मला असं या तुरुंगामध्ये येण्याची गरज पडली नसते ना, असा विचार त्याने केला नाही. देवा, धार्मिकतेने जगत असल्यामुळे कितीही संकट आले तरी मी मोठ्या आनंदाने ते सहन करत राहील. कशामुळे? कारण एक दिवस निश्चित नीतिमानाला त्याच्या सर्व प्रकारच्या विपत्तीपासून तू सोडवशील. मी त्या दिवसासाठी वाट पाहत राहील देवा. त्याने वाट पाहिली. एक दिवस निरोप आला, येथे योसेफ नावाचं कोण आहे? हो, मी आहे साहेब. तुला राजाने बोलावलेलं आहे. पण कशासाठी? तू तिथं आलास तर तुला समजेल. तो राजाच्या समोर गेला. काय कोणत्याही स्वप्नाचा अर्थ सांगणारा योसेफ तूच आहेस का? नाही, स्वप्नाचा अर्थ तर मला तर सांगता येत नाही, परंतु माझ्या परमेश्वराला मात्र ते शक्य आहे. मला जे स्वप्न पडलं आहे त्याचा अर्थ तू सांग. त्याचं स्वप्न ऐकल्यानंतर योसेफ म्हणाला, महाराज, 7 वर्षांपर्यंत या देशामध्ये सुकाळ असेल, भरपूर अन्न पिकेल. त्यानंतरचे 7 वर्ष भयंकर असा दुष्काळ पडणार आहे. सुकाळाच्या 7 वर्षामध्ये जेव्हा धान्य चांगल्या प्रकारे पिकेल तेव्हा ते धान्य तुम्ही सुरक्षित असं आपल्या कोठारांमध्ये साठवून ठेवा व त्यानंतर जेव्हा दुष्काळाचा काळ येईल तेव्हा ते अन्नधान्य तुम्ही आपल्या देशातील प्रजेला द्या. तेव्हा तुमच्या देशाच्या चहूबाजूला दुष्काळ पडेल, परंतु तुम्ही सतर्क राहिले यामुळे तुमच्या प्रजेला तुम्ही अन्न सामग्री देऊ शकाल. हाच परमेश्वर देवाने दाखवून दिलेल्या स्वप्नाचा अर्थ आहे. हे सर्व जेव्हा योसेफ बोलत होता तेव्हा फारो नावाचा तो सम्राट तोंडावरती बोट ठेवून आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत सर्वांशी तो असं बोलला, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष देवाचा उत्तम आत्मा वसत आहे असा मनुष्य आपल्या देशात सर्वांना शोधून सापडेल का? असं विचारल्यावर प्रत्येकजण म्हणाला, नाही, असा मनुष्य आपल्या देशात दुसरा कोणीही नाही. तेव्हा लगेचच सम्राट फारो याने आपल्या हातातली अंगठी काढून योसेफाच्या बोटामध्ये घालून तो म्हणाला, आता या देशावर राज्य करण्याचा जो अधिकार आहे तो मी तुला देत आहे. तेव्हा योसेफाचं वय किती होतं? 30 वर्ष. आणि दाविदाला किती वर्ष लागले? 30 वर्षच. दाविदाला देशावरती राज्य करण्यासाठी, विशेष करून सर्व हेब्रोनावर राज्य करण्यासाठी जेव्हा त्याला निवडण्यात आलं तेव्हा त्याचं वय 30 वर्ष होतं आणि योसेफाचं वय 30 वर्ष होतं.
आणि जे कष्ट त्यांनी भोगले, दोघांनीही 13 वर्षापर्यंत भोगले. त्यांनी कष्ट भोगले, परंतु खरेपणा आणि प्रामाणिकपणा त्यांनी सोडला नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमचे कष्ट असतील, विपत्ती असतील, संकट असतील, आर्थिक अडचणी असतील, तुम्ही तुमचा खरेपणा सोडू नका. आपली धार्मिकता तुम्ही सोडू नका. पापी लोकांचा सल्ला तुम्ही कधीही मानू नका. चुकीच्या मार्गाने, वाईट मार्गाने जाऊन सहजपणे धन कमावण्याचा प्रयत्न कधी करू नका. नेहमी हे लक्षात ठेवा की सहजपणे पैसा कमावण्याचा जो प्रयत्न आहे तो कधीही चांगला नसतो. हे तुम्ही कधीही विसरू नका. वाईट मार्ग हा कधीही सुरक्षित नसतो, हेही कधी विसरू नका. नीतिमानांना बहुत कष्ट होतात, परंतु परमेश्वर त्या सर्वांमधून त्याला पार नेतो. योसेपाला त्याच्या विपत्तीतून देवाने सोडवलं नाही, सर्व विपत्ती दूर केल्या प्रियांनो. आणि काय केलं? सर्व अडचणीमधून त्याला बाहेर काढून त्याने योसेपाला त्याच्या देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आशीर्वादाचं कारण बनवलं. कालपर्यंत योसेफ विपत्तीमध्ये पडलेला होता. कालपर्यंत तो निंदा अपमानांमधून चालला होता. कालपर्यंत तो एक अपराधी म्हणून होता. कालपर्यंत दुःख व त्रासांनी त्रस्त झाला होता. परंतु आता तो देशाकरिता आशीर्वादांचं कारण बनला. तो देशासाठी अति महत्वाचा बनला. त्याला देशाचा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. कारण काय होतं? तो नीतिमत्तेने जीवन जगला. परमेश्वराने त्या धार्मिक व्यक्तीला आशीर्वादित करण्यासाठी एका दिवसाची निवड केली आणि शेवटी तो दिवस आला व तो सर्व देशासाठी आशीर्वादाचं कारण बनला. प्रियांनो, अगदी लवकरच तुमच्या जीवनामध्ये देवाने तुमच्यासाठी निवडून ठेवलेला दिवस येणार आहे. आज तुम्ही विपत्तींमधून जात असाल, आज तुम्ही अपमानांमधून चाललेले असाल, आज तुम्ही अनेकशा अडचणींमधून जात असाल, आज तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल, पण आपली धार्मिकता व खरेपणा तुम्ही सोडू नका. ते का माहीत आहे? तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुम्हाला उंच करण्याकरिता, तुमच्यावरती दया दाखवण्यासाठी परमेश्वराने एक वेळ, एक दिवस, एक समय ठरवून दिलेला आहे. तो दिवस अगदी लवकरच येत आहे. तुम्हापैकी किती लोक विश्वास ठेवता? आपले हात दाखवा. लवकर तो दिवस येणार आहे. नीतिमानांना त्यांच्या विपत्तीपासून परमेश्वर सोडवेल. एक दिवस लवकरच येणार आहे. माझ्या जीवनामध्ये तो दिवस येईल असा विश्वास आहे का? तर चला मिळून आपण प्रार्थना करू. प्रार्थना. महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, विपत्ती कितीही आल्या व कितीही संकट आले, देवा त्या सर्वांपासून सोडविण्याकरिता तू सामर्थी देव आहेस. देवा, हे मी माझ्या जीवनात पाहिलं आहे. कितीतरी विपत्तीपासून, कितीतरी अपमानांमधून, परंतु त्या सर्वांमधून देवा एक एक करत देवा तू मला सोडवलंस. योसेपाच्या जीवनामध्ये 13 वर्षापर्यंत आणि देवा दाविदाच्या जीवनात देखील 13 वर्ष. परमेश्वर देवा, आजच्या दिवशी कदाचित 5 वर्षांपासून, 10 वर्षांपासून, 15 वर्षांपासून, असू शकतं देवा 20 वर्षांपासून देखील अपमानांमधून चालणारे लोक असतील, निंदेमधून जात असणारे लोक असतील, आर्थिक अडचणीमधून चाललेले असतील, आजारांच्या समस्येमधून जाणारे लोक असतील. परमेश्वरा देव बापा, देवा तुझे लोक जे तुझ्या रक्ताने धुतल्या जाऊन शुद्ध झालेले तुझे हे सर्व मुलं, देवा त्यांच्या प्रत्येक विपत्तीपासून त्यांना सोडून तू त्यांना सुटका दे. देवा त्यांची विपत्ती तुला ठाऊक आहे. देवा ते सर्व तुला दिसत आहे. देवा तुझ्या सर्व मुलांना प्रत्येक विपत्तीपासून त्यांना बाहेर काढून तुझ्या नम्र लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी तू पूर्ण तयार आहेस ना? देवा, तू जो दिवस निवडलेला आहे, जो दिवस तू पाठवणार आहेस, 30 वर्षांचं वय जेव्हा झालं, तू योसेपाला आशीर्वादित केलंस. देशावर राज्य करणाऱ्या स्थानापर्यंत त्याला नेलंस. दावीद 30 वर्षांचा झाला तेव्हा तू त्याला आशीर्वाद दिलास. देशावर राज्य करण्याची ताकद तू त्याला दिली. परमेश्वरा, आम्हालाही आशीर्वाद देण्यासाठी तू एक दिवस ठरवलेला आहे. त्या वेळेपर्यंत तुझ्याशी विश्वासू राहून जीवन जगण्यास सहाय्य कर. देवा, तुझा आशीर्वाद देण्याचा दिवस येईपर्यंत देवा आम्ही खरेपणा व प्रामाणिकपणा सोडून न देता पवित्र असं जीवन जगावं यासाठी तुझी कृपा दे. देवा, तुझ्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही ते आशीर्वाद घेऊन तुझ्यापासून दूर जाऊ नये, तर आम्ही इतरांच्या आशीर्वादांचं कारण बनलं पाहिजे. योसेफाला आशीर्वाद मिळाल्यानंतर तो सर्व देशाच्या आशीर्वादाचं कारण बनला.
दाविदाला आशीर्वाद मिळाल्यानंतर तो सर्व देशाचा आधार बनला, आशीर्वादाचं कारण बनला. आपल्या कुटुंबातील लोकांसाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण तो बनला. तसंच आम्ही देखील आशीर्वाद मिळवून आमच्या कुटुंबासाठी, चहूबाजूच्या आमच्या लोकांसाठी आम्ही आशीर्वादित बनावं यासाठी तू आमचं सहाय्य कर बाबा. कल्वरी आवाजद्वारे हे जे सत्य वचन आहे देवा, करोडो लोकांसाठी तू आशीर्वादाचं कारण बनव. देवा, तारणाच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यागपूर्ण अर्पणे देऊन जे कल्वरी आवाजची मदत करत आहे किंवा देवा ऑनलाईनच्या माध्यमातून मदत करत आहेत, देवा कल्वरी आवाजची अशी मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू भरपुरीने आशीर्वादित कर. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कल्वरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.